उपासिका आणि बौद्ध बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा आणि सुखाचा मध्यम मार्ग देणारे शाक्य मुनी, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक आणि अध्यक्ष, परमपूज्य नेते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आदर्श अशा विचारांना आणि प्रतिमांना माझे पंचांग प्रणाम. आपले आदर्श महामानव आणि महामाता होऊन गेले त्यांनाही माझा पंचांग प्रणाम. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार तसेच बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांनाही माझा पंचांग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान अध्यक्षा महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास माझे त्रिवार वंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार भैयासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर तसेच बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदरावजी आंबेडकर यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच रायगड जिल्हा दक्षिण विभाग याचे अध्यक्ष अनिलजी मोरे व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि ज्या शाखेत मी कार्यशील आहेत ते आमची भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा माणगाव यांच्या अध्यक्ष गौतमजी वाघमारे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यालाही माझा सविनय जय भीम. तसेच जो आपला हा वर्षावस मालिकेचा जो कार्यक्रम आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून राबवित आहोत त्या चॅनलचे आपले अशोकजी काटे सर यांनाही माझा सविनय जय भीम. आज आपण वर्षावस मालिकेचे 10वे पुष्प गुंफित आहोत. तर ती जबाबदारी माणगाव शहर शाखेने माझ्याकडे सोपविली आहे आणि ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. तर मी माझा प्रथम तुम्हाला परिचय करून देत आहे. माझे नाव उपासिका सुभद्रा विजय जाधव आणि आजचा आपला विषय आहे दशपारमिता. तर विषयाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या धम्माच्या शिरस्तेप्रमाणे मी आज आपल्याला आपल्या धम्माची एची बुद्धाती ताच एच बुद्धानांगता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा बुद्धं नमामि एच धम्मातीताच एच धम्मानागता पचुपन्नाच ये धम्मा
अहं वन्दामि सर्वदा धम्मं नमामि। एच संघातीता च एच संगानागता पचुपन्ना च ये संगा अहं वन्दामि सर्वदा संगं नमामि। तर आता आपल्याला विषयाला सुरुवात करणार आहोत, तत्पूर्वी तुम्हाला मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे। तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आज जगभरात कोरोना आजाराने किती थैमान घातले आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावर खूप काही बंधनं आलेली आहेत की आपल्याला कुठे जाता येत नाही, आपल्याला एकत्र कुठे जमा होता येत नाही। तर त्याच्यामुळे आपण जी अनेक वर्षवास मालिका एकत्र येऊन राबवित होतो ती वर्षवास मालिका आता ह्या आपल्याला सीमित करण्यात आलेली आहे की आपण एकत्र न आल्यामुळे ती यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा पॅम्पलेट वाटून अशा वेगवेगळ्या मार्गाने आपण ती साजरी करतो, ते आपल्याला थांबवणार नाही आहोत। तर हा जो चॅनल आहे अशोकजी काटे सरांचा अशोकावाणी, ह्या चॅनलवर आपल्याला बौद्ध धम्माची आणि पाली भाषेची खूप काही माहिती मिळणार आहे। तर त्यासाठी आपल्याला ह्या चॅनलचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित अगदी शांतपूर्वी ऐका, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही त्या खालच्या बॉक्समध्ये द्या, जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करता येतील। तर आपण विषयाला सुरुवात करूया। आपल्याला माहीतच आहे की भगवान सिद्धार्थ गौतमाचा जन्म कसा झाला किंवा त्याचे बालपण कसे गेले, त्याचे शिक्षण कसे झाले, त्याचं शाक्य संघात प्रवेश कसा झाला आणि त्याच्यानंतर कोलिया आणि शाक्यांचा वाद आपल्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलियांचा वाद झाला आणि त्याच्यानंतर शाक्यांच्या ह्यांनी संज्ञांनी जसं त्यांना सांगितलं तसं त्यांनी गृहत्याग केला आणि नंतर मग त्यांनी घोर तपश्चर्या करून नंतर त्यांना संबोधी प्राप्त झाली। इसवी सन पूर्व 528ला बुद्धगया या ठिकाणी वैशाखी पौर्णिमेला जेव्हा त्यांना संबोधी प्राप्त झाली, तर आता त्यांना मग प्रश्न पडला की आपल्याला हे जे ज्ञान मिळाले आहे ते आपण कोणाला सांगावे। आणि म्हणून त्यांनी मग विचार केला की जे आपले गुरु होते अलारकानम, तर त्यांना ही आपल्याला मिळालेले ज्ञान सांगावे। पण त्यांना असं कळण्यात आलं की त्यांचा मृत्यू झाला। मग त्यांनी विचार केला की उदक रामपुत्त ह्यालाही सांगावे, पण त्याचाही मृत्यू झालेला होता। मग आता आपलं हे ज्ञान मिळालं ते कोणाला सांगणार। तेव्हा मग भगवान गौतम बुद्धांना आठवण झाली की आपण जेव्हा घोर तपश्चर्या करत होतो तेव्हा आपल्यासोबत 5 परिवारजक होते, ते म्हणजे कौंडिन्य, महानाम, वप्प, भदीय आणि अश्वजित। तर त्यांना आपण हे आपल्याला मिळालेले ज्ञान सांगावं आणि म्हणून ते सारनाथ येथे आले आणि त्यांनी त्या 5 परिवारजकांचा शोध घेतला। तेव्हा त्यांना असे कळले की सारनाथ इथले इसिपतनच्या मृगदाय वनात त्यांचं वास्तव्य आहे आणि ते तेथे गेले। प्रथम त्या 5 जणांनी त्यांना म्हणजे त्यांचा अपमान करायचं हे केलं होतं, पण जसजसे भगवान गौतम बुद्ध त्यांच्या जवळ गेले तर त्यांच्यात एक करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी भगवान बुद्धांना त्यांनी आसन दिले, त्यांचं ऐकण्याचं त्यांनी ठरवले। आणि त्याच्यानंतर मग भगवान गौतम बुद्धांनी त्यांना धम्मोपदेश दिला। तो दिवस होता आषाढी पौर्णिमेचा आणि तेच आपले पहिले धम्मचक्र परिवर्तन दिन आणि म्हणून आपण त्याला गुरुपौर्णिमा म्हणूनही साजरी करतो। तर मग त्यांनी धम्मोपदेश दिला म्हणजे काय केलं, तर त्यांनी त्या 5 परिवर्तकांना पंचशील, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दशपारमिते हे सांगितले। तर दशपारमिता म्हणजे काय, तर हा दशपारमिता हा विषय खूप महत्त्वाचा आहे। भगवान बुद्धाने 10 पारमिते म्हणजे शीलमार्ग किंवा सद्गुणाचा मार्ग आहे असे याला संबोधले आहे। तर भगवान बुद्धाने जो विशुद्धीचा मार्ग सांगितला आहे त्यामधील 3 अंगांपैकी हे एक अंग आहे। विशुद्धीच्या मार्गाच्या 3 पायऱ्या आहेत। पहिला पायरी म्हणजे पंचशील आणि दशशील, दुसरी पायरी आहे आर्य अष्टांगिक मार्ग आणि म्हणजेच बाह्य जीवनातील आपलं सदाचाराची, ही तिसरी पायरी आहे। आणि तिसरी पायरी आहे दशपारमिताची म्हणजे सद्गुणाचार अवलंबन करण्याची। आणि चौथी पायरी आहे समाधी किंवा ध्यान साधण्याची।
ज्यालाच आपण विपश्यना किंवा स्मृती मार्ग असे म्हणतो. तर त्याची आचरण मार्गामध्ये जोड देणे अगत्याचे मानले जाते. म्हणून दशपारमिताची चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला दशपारमिता आचरणातही आणल्या पाहिजे. नुसत्या त्याचं अध्ययन करून किंवा प्रवचन करून ते होत नाही, तर त्याच्या पूर्ण आपल्या ती दशपारमिता आहे त्या रोजच्या आचरणात आपण ती शक्य होईल तेवढी आचरणात आणली पाहिजे. तर आपण आणि त्याच्यामुळे ह्या सद्गुणांमुळेच आपले संपूर्ण मनुष्य मात्र हा सुखी होईल, समाधानी होईल आणि त्याचे आचरणही चांगले सुधारेल. म्हणून आपण ह्याचा आता आपण अभ्यास करणार आहे. तर आपली पहिली पारमिता आहे, दशपारमितेतली पहिली पारमिता आहे शीलपारमिता. तर शील म्हणजे काय? तर शील म्हणजे नीतिमत्ता, सदाचार. बौद्ध धर्मात नीतीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. जसे अन्य धर्मामध्ये ते आपल्या प्रत्येक धर्मामध्ये त्या ईश्वराला जसे स्थान देतात, तसे आपल्या बुद्ध धर्मामध्ये नीतीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. तर नीती म्हणजे काय? तर पापभिरुता म्हणजे वाईट कर्म न करणे किंवा आपल्या एखाद्या शिक्षेची भीती वाटते त्या लाजेने का होईना पण आपण वाईट ह्याच्याकडे आपला कल नाही जायला पाहिजे आणि आपण चांगलं आचरण केलं पाहिजे. पुण्यच कर्म आपल्या हातून नेहमी घडत गेले पाहिजे, याचा आपण सदोदित लक्षात आपलं ठेवलं पाहिजे. तर ह्याचंच उदाहरण म्हणायचं की आपण विचार केला तर आम्रपाली ही गणिका होती, पण तिनेही बुद्ध धम्म आत्मसात केला आणि ती एक अरहंत पदाला पोचली. म्हणजे तिने धम्माचं आचरण केलं आणि त्याच्यामुळे ती अरहंत पदाला गेली, म्हणजे ती शीलवान झाली. आणि म्हणून आपण तिला आम्रपाली म्हणजे एक महत्त्वाचं स्थान देतो तिला. ती नुसतीच गणिका असतं तर तिला कोणी मानलं नसतं, पण ती अरहंत पदाला गेली आणि तिने बुद्ध धर्माचा अभ्यास केला, तिचा त्यात ती पूर्ण हे झाले आणि त्याच्यामुळे ती पूर्ण अरहंत पदाला गेली. तर आता ह्या शिलाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहूया. ह्या शिलांच्या प्रकारामध्ये पंचशील, अष्टशील, दशशील आणि 227 शिले आणि 321 शिले अशी आहेत आणि त्याची विभागणी आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. तर पंचशील आणि अष्टशील हे सामान्य उपासक उपासिकांसाठी दिलेले आहेत. दशशील हे श्रामणेरांसाठी दिलेले आहे आणि 227 शिल ही भिक्खू संघांसाठी दिलेले असून 321 शिल ही भिक्खुनी संघांसाठी दिलेले आहेत. बघा, जर समजा आपल्याला मनात एखादं पाप असेल तर आपल्याला कितीही पवित्र नद्यांचं पाणी आणून आंघोळ करा किंवा कुठल्याही अगदी पवित्र कुठल्याही ठिकाणचं पाणी आणून आंघोळ करा, तर ते आपल्या मनातलं हे पाप जाणार आहे का? नाही. तर ते आपल्या मनातलं पाप आपण जेव्हा मन शुद्ध करून त्याचं आचरण करू चांगल्या मार्गाचं, तेव्हाच त्यातलं ते मनातलं पाप जाणार आणि त्याच्यामुळेच तो मनुष्य हा समाजात पुढे येणार आहे. तर हे आणि आपलं जर समजा आपल्याला भरपूर काही दागदागिने घातले किंवा हे केले तर त्या सगळ्या अलंकारांमधून आपल्याला हा शीलवान हा अलंकार सगळ्यात श्रेष्ठ आहे. हा आपला शीलपारमिता आहे आणि त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. आपली दुसरी पारमिता आहे दानपारमिता. तर दानपारमिता म्हणजे निस्वार्थपणे दान देणे. दान देणे म्हणजे कुठलंही दान तुम्ही देऊ शकता, ह्याच्यामध्ये काही कुठल्याही आपल्याला बंधनं नाही आहेत. आपलं श्रमदान आहे, अन्नदान आहे, आर्थिक दान. आपल्याकडे समजा जर पैसे वगैरे भरपूर असतील तर आपण आर्थिक दान पण देऊ शकतो. आपल्याकडे ज्ञान असेल तर ज्ञानाचंही आपण दान घेऊ शकतो. जसे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानच करत असतात, तसेच आपल्याला समजा काहीच नाही तर आपण एखाद्याला अडचण आली तर आपण कुणालाही दान करून त्याचा अर्थ नसतो. जर एखाद्याला त्या गोष्टीची खरंच गरज असेल तर त्याला दान द्यावे. म्हणजे उदाहरण द्यायचा अर्थ झालं तर एखाद्याला हृदयाची गरज असते किंवा एखाद्याला नेत्रदान असते, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते आपण त्याचं प्रेताला अग्नी देतो किंवा दफन करतो, ते नाश पावतं. पण त्याच्याऐवजी जर आपण डॉक्टरांना कळवलं तर ते त्यातले आपले जे चांगले अवयव असतात जे दुसऱ्यांना उपयोगी पडतील असे अवयव ते काढून घेतात आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांना ते डोनेट करतात. तर अशा प्रकारे आपल्याला त्या व्यक्तीला जीवनदान मिळतं आणि आपल्यातून एक परोपकार होऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याकडे आता भरपूर उदाहरणं आपण देऊ शकतो की असे आता झालेले आहेत. आणि देहदान दिले तरी पण देहाचं डॉक्टरी पेशेमध्ये सुद्धा खूप उपयोग होतो. अशा प्रकारे आपण देहदान, अवयवदान देऊ शकतो. रक्तदान हे तर महान दान आहे, त्याच्यामुळे आपले जीव पण अनेकांचे जीव वाचू शकतात. अशा प्रकारे आपण रक्तदानही करू शकतो. आता हे झालं आत्ताचे अर्ज. पण आपण जर बघितलं तर बुद्धांच्या काळापासून या धम्माला दानाला खूप महत्त्व आहे. समकालीन
राजा बिंबिसार यांनी आपल्याला जेव्हा बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले आणि ते चारिका करू लागले, तर त्यांच्यासोबत त्यांचा भिक्खूगणही भरपूर होता. मग त्यांच्या राहण्यासाठी आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी राजा बिंबिसारांनी त्यांना वेळुवन दान दिलं. अनाथपिंडकाने जैतवन दान दिलं. तसेच मिगर माता विशाखा हिने तर आपलं अख्खं आयुष्य धम्मासाठी वाहून घेतलं. तिने आपले 9 लाखाचे दागिने आपल्या बुद्धांच्या चरणी अर्पण केले. तसेच तिने बुद्धांना 8 वर मागून घेतले होते की आजीवन वर्षावासामध्ये भिक्खूंना चिवरदान देणे, त्यांना अन्नदान देणे, खीरदान देणे, आजारी भिक्खूंसाठी औषधपान करणे, भिक्खुनींसाठी वस्त्र वगैरे देणे, अशी त्यांनी भरपूर दान शेवटपर्यंत दिलेलं आहे. आणि त्यामुळे तीही अरहंत पदाला पोचलेली आहे. तसेच आपले आम्रपालीनेही आम्रवन दान केले. तसेच जेव्हा भगवान गौतम बुद्ध तपश्चर्या करत होते आणि त्यातनं ते खूप म्हणजे अगदी त्यांचं पाठ आणि पोट एकत्र आलं होतं, तर त्यावेळेस जेव्हा सुजाताने खीरदान केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यात चेतना निर्माण झाली, तर ते सुजाताचं खीरदानही खूप महत्त्वाचं आहे. तसेच पुढे जाऊन सम्राट अशोकाच्या काळात त्यांनीही भरपूर दान दिलेलं आहे. धम्मासाठी भरपूर काही केलेलं आहे. त्यांनी आपल्या 84,000 स्तूपं बांधली, रस्त्यांमध्ये त्यांनी पाणवठे उभारले, झाडे लावली. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आपली स्वतःची मुले महामहेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेला जाऊन तिथेही धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला लावले. असं हे दानाचं महत्त्व आहे आणि त्यासाठी आपल्याला ही दान पारमिता खूपच महत्त्वाची आहे. तिसरी पारमिता आहे उपेक्षा पारमिता. तर उपेक्षा पारमिता म्हणजे औदेसीनाहून निराळी अशी अलिप्तता किंवा अनासक्ती किंवा आपल्याला आवड आणि नावड असलेली मनाची एक स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे, निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करत राहणे किंवा एखाद्याच्या कामात अडथळा न निर्माण करणे किंवा एखाद्याला त्याच्या हक्कापासून वंचित न ठेवणे. जर दुसऱ्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवले तर ती उपेक्षा ठरते. मैत्रीला संतुलित ठेवणे, संसारातील सर्व प्राणीमात्रांच्या प्रती असलेली प्रेम भावना म्हणजेच उपेक्षा पारमिता. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर अगदी छोटंसं उदाहरण म्हणजे लहानपणी जेव्हा शाळेत असतात लहान मुलं, तर ते एखादी हुशार मुलगी जर मुलगा किंवा मुलगी त्यांची म्हणजे हे असेल मित्रमैत्रिणी असतील, तर ती ज्या मुलांना अभ्यास येत नाही ते काय करतात, त्या मुलीची अभ्यासाची वही किंवा पुस्तक हे लपवून ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काय होतं की त्या मुलीला थोडासा मार भेटतो किंवा काय होतं, मग त्यामुळे त्यांना आनंद होतो. तर ही उपेक्षा पारमिता म्हणजे ते असं करायचं नाही, तर त्यांना आपण प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांच्यासोबत आपण राहून आपण अभ्यास करू शकतो. तर ही झाली उपेक्षा पारमिता. पुढची पारमिता आहे नैष्कर्म्य पारमिता. तर ह्या पारमितामध्ये म्हणजे आपल्या ऐहिक सुखांचा त्याग करणे. ऐहिक सुख म्हणजे काय, ज्याने आपल्याला आरामात मिळते, म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला ऐकती मिळते, म्हणजे आपल्याला सगळं आरामदायी जीवन आपल्याला जगू शकतो, अशा ह्या सुखांचा त्याग करणे. तर ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि बाबासाहेब आंबेडकर. सिद्धार्थ गौतमाने काय केलं, त्याचं तर तो राजपुत्र होता आणि त्यांनी एवढा सुखाचा त्याग केला. कशासाठी केला, तर आम्हा सर्वांसाठी सुखाचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी आपल्या ऐहिक सुखांचा त्याग केला आणि त्यांनी आपल्याला समृद्ध असा बुद्ध धम्म दिला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर एवढं त्यांनी शिकले होते आणि त्यांना एवढ्या पदव्या होत्या की त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असता तर ते अगदी आरामात राहू शकले असते, त्यांच्याकडं गडगंज संपत्ती आली असती. पण त्यावेळेस त्यांनी आपल्या अस्पृश्य समाजाचा विचार केला आणि त्याच्यामुळे त्याने आपला स्वतःचा विचार कधीच केला नाही. अगदी माता रमाई इतक्या आजारी होत्या तरी त्यांना लक्ष देत नव्हते. ते पहिले समाजाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. तर अशा प्रकारे त्यांनी हे आपले निष्क्रम ही पारमिता खूप म्हणजे दुःखाची आहे, पण ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यात जगाचे हित आणि कल्याण आहे, म्हणून ही पारमिता खूप महत्त्वाची आहे. पुढची पारमिता आहे वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे उत्साह. आपल्या जगण्यात एक उत्साह पाहिजे आणि त्यासाठी आपले समजा आपण हाती एखादं काम घेतलं तर ते तत्परतेने पूर्ण केलं पाहिजे. आज नको, उद्या नको, परवा नको किंवा आता नको, नंतर करू असं नाही. जे काम आपल्या हाती आले आहे ते पूर्ण करून मगच आपल्याला काय करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण आपलं काय केलं पाहिजे, तर आपण TV बघणे, गप्पा मारणे, आळस सोडणे, हे विषय किंवा नाटक हे जे विषय आहेत ते आपण सोडून दिले पाहिजे. आळस विरहित राहिलं पाहिजे आणि आपण कुठलंही कारण देऊन आजचं काम उद्या टाकलं नाही पाहिजे.
तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी एक कबीरांचा दोहा तुम्हाला वाचून दाखवते आहे। कल करे सो आज करे सो अब, पैल में परेल होगा बहुरे करोगे कब। म्हणजेच आपण जर उद्याचं काम हे आज केलं पाहिजे आणि आत्ताचं काम हे आत्ताच केलं पाहिजे, ते उद्यावर टाकलं नाही पाहिजे। ह्याला म्हणजे आळसविरहित जीवन जगणे म्हणजेच वीर्य पारमिता। आता पुढची पारमिता आहे शांती पारमिता। शांती पारमिता म्हणजे क्षमाशीलता। द्वेषाने द्वेषाला उत्तर द्यायचं नाही, तर शांत राहायचं। पुढचा जर रागाने बोलत असेल तर आपण शांत राहायचं आणि त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं। कधी वैराने कधीच काही शमत नाही, तर ते वाढतच जातं। ज्याप्रमाणे आपल्याला पृथ्वी आपल्या पोटात सर्व प्रकारचे चांगल्या वाईट गोष्टी घेत असते, तसेच आपणही शांती म्हणजे क्षमाशीलता। आणि आपण एखाद्याला आपल्या मनातला वैरभाव मिटवून त्यांना क्षमा करणे, एखाद्याची चूक झाली तर त्याला चांगले समजावून त्यांना क्षमा करणे। वैराने वैर हे कधी शमत नाही, त्याने हे वैर कधी शमत नाही, ते अधिकच वाढत जाते। मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगमस्थान आहे आणि त्याला ते कारण असते। म्हणून वैरभाव सोडून बंधुभाव जोडा, असं ही पारमिता सांगते। तर ह्याचं उदाहरण म्हणजे आपली पृथ्वी ही अनेक चांगले वाईट वस्तू किंवा गुण घेऊ वस्तूंना ती पोटात आपल्या साठवत असते। ज्वालामुखी किंवा भूकंप होणे हे किती वाईट गोष्टी तेही तिने पोटात आपल्या सामावून घेतलेले असते। हे 6वी शांती पारमिता। शांती पारमिता म्हणजे क्षमाशीलता। द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे म्हणजे शांती पारमिता। भगवान बुद्ध म्हणतात, नहि वेरेन वैरोनी समादित्त कुदाचनम, अवेरेन समांती एस धम्मो सनंतनो। वैराने हे वैर कधीच शमत नाही, वैराने हे सर्व कधी शमत नाही, तर ते अधिकच वाढत जाते। मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगमस्थान आहे किंवा त्याचे ते कारण आहे। म्हणून वैरभाव सोडून बंधुभाव जोडावा, असे ही सांगणारी ही वरील गाथा आहे। ही शांती पारमिता म्हणजे आपल्या पृथ्वीचे गुण आपण लक्षात ठेवणे किंवा आपल्यात आत्मसात करणे। ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्या पोटात सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट गोष्टी ठेवून साठवत असते, तशी शांती पारमितेमध्ये बोधिसत्व आपल्या हृदयात प्रत्येक गोष्टीला साठवून ठेवत असतो। ही पारमिता फार महत्त्वाची आहे। याचंच एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हे जपान देशाचं खूप दुःखाचे दिवस आहेत। कारण त्या तारखांना हिरोशिमा आणि नागासाकी या देशावरती अमेरिकेने अणुहल्ले केले होते, अणुबॉम्ब टाकले होते। पण ह्यांनी जपान देशाने त्याचा बदला अणुबॉम्ब टाकूनच नाही घेतला, तर त्यांनी पुढच्या काही वर्षात त्यांनी अधिक प्रगती करून त्यांना ते दाखवून दिलं की आमचं जपान हे बुद्ध राष्ट्र आहे। त्यांनी जर एक वैरभाव मनात ठेवला असता तर ते पुढे येऊ शकले नसते। पण त्यांच्यात शांती पारमिता ही त्याच्यात खूप प्रमाणात आहे आणि म्हणून त्यांनी त्या पारमितेचं आचरण करून त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे। तसंच एक छोटीशी मी गोष्ट सांगत आहे। एका जंगलामध्ये एका चिमणीने दोन पिल्लांना जन्म दिलेला असतो आणि तिचं घरटं एकाच छोट्याशा झाडावरती असतं। तर एकदा काय होतं, त्या दिशेने तिचं जे झाड जे घरटे असते त्या दिशेने एक खूप मोठा हत्तींचा कळप येत असतो आणि मग त्याच्यामुळे ती चिमणी खूप घाबरते की आता आपल्या पिल्लांचं कसं होणार। मग ती काय करते की ज्या कळपाचा जो प्रमुख असतो त्या हत्तीकडे ती जाते आणि त्यांना विनंती करते की बाबा माझे पिल्लं आता जन्मले आहेत आणि ती काही उडू शकत नाहीत, तर त्याच्यामुळे तुमचे मार्ग बदलावा। तर मग तो विचारतो की तुझं घरटं कुठे आहे। मग ती चिमणी त्या हत्तीला ते घरटं दाखवते। मग तो त्या झाडाच्या म्हणजे झुडपाच्या भोवती उभा राहतो आणि जेव्हा पूर्ण कळप निघून जातो तेव्हा मग तो हत्ती तिथून निघून जातो। तर अशाच प्रकारे दुसऱ्यांदा काही दुसऱ्या हत्तींचा कळप येतो, पण त्यावेळेस विचित्रच होते। कसं तर जेव्हा ती हत्ती प्रमुखाकडे चिमणी जाते, ती प्रमुखाकडे जाते तर तेव्हा त्या हत्तीला खूप गर्व येतो आणि त्याला वाटतं की मला कोणीतरी विनंती करते। मग तो म्हणतो कुठे तुझं घरटं आहे। तर मग ती हत्तीला त्या घरटं दाखवते, पण तो हत्ती काय करतो, त्या घरट्याची पूर्ण नासधूस करतो आणि ते सोंडेने त्याला घरटं लांब फेकून देतो आणि मग त्याला पायाने तुडवतो। अशा प्रकारे चिमणीची पिल्ले दुखावली जातात म्हणजे मरून जातात।
मग नंतर ती चिमणीला खूप राग येतो आणि मग ती काय करते की मग ते पुढे एक तिला कावळा दिसतो, तर तिला कावळ्याला ती जाऊन सांगते की बाबा मला ह्याच्या हत्तीने माझं असं असं केलं की माझ्या पिलांना मारून टाकलं आहे. तर तो म्हणतो मग तुझी काय अपेक्षा आहे. तर ती म्हणते की तू त्याच्या कावळ्याचे ते डोळे फोड. आणि त्याप्रमाणे मग कावळा तिचा ऐकतो आणि डोळे फोडतो. त्यानंतर ती गोमाशीकडे जाते आणि तिला सांगते तू त्या हत्तीच्या कानामध्ये अंडी घाल. आणि त्याप्रमाणे गोमाशी तिचं ऐकते आणि त्याच्या कानामध्ये अंडी घालते आणि त्याच्यामुळे त्या अंड्याच्यामुळे त्याच्या कानामध्ये किडे पडतात आणि मग त्याला डोळ्याने दिसत नाही आणि कानामुळे ऐकायला येत नाही. मग ती चिमणी एका बेडकाकडे जाते आणि त्याला सांगते की माझं असं असं झालेलं आहे, तू आता काय कर की एखाद्या कड्याच्या कपारीत जाऊन बस आणि जोरजोराने ओरड. आणि मग त्यामुळे काय होईल की त्या हत्तीला असे वाटेल की ते जवळच पाणी आहे आणि त्याप्रमाणे बेडूक करतो. पण त्या कड्यावरून त्याचा खाली पडतो आणि तो गतप्राण होतो. तेव्हा चिमणी त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते तू कसं गर्वामुळे तुझं आता हे विनाश झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्या हत्तीसारखं न वागता आपल्यामध्ये शांती पारमितेचा अंगीकार केला पाहिजे. पारमिता आहे सत्य पारमिता. सत्य पारमिता म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये. आपले भाषण म्हणजे आपण जे भाष्य करतो ते नेहमी सत्य असले पाहिजे, त्यात खोटेपणा कधीही नसावा. सत्याखेरीज दुसरं काही नसलं तर ते खरे बोलले हे आपले वाचेचे पुण्यकर्म आहे. आता हे आपले सत्य पारमिता म्हणजेच आपली सम्यक वाचा. आपली 7वी पारमिता आहे सत्य पारमिता. सत्य म्हणजे खरे. माणसाने नेहमी सत्य बोलावे, कधीही खोटे बोलू नये. त्यांचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. त्या सत्याखेरीज त्यांनी दुसरे काहीही मानले नाही पाहिजे. खरे बोलणे हे वाचेचे पूर्ण कर्म आहे. तसेच खोटे बोलणे, चहाडी करणे किंवा निंदा करणे हे वाचेची पापकर्मे आहेत. पंचशीलीत आपले 4थे शील आहे मुस्सावादा वेरमणी सिक्कापदम समादियामी. म्हणजे मी माझ्या मुखातून नेहमी खरेच बोलेल, खोटे बोलणार नाही. भगवान बुद्धाने जेव्हा राहुलाला उपदेश केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तू स्वप्नात सुद्धा खोटे बोलू नये. जसे आपण गढूळ पाणी कधी पित नाही तसे तू खोटे कधीही बोलायचे नाही, नेहमी सत्य वाचन बोलायचे. असत्य कोणीही कधीही स्वीकारत नाही. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगत आहे. लहानपणी आपल्याला ही बोधप्रद गोष्ट आहे. लहानपणी आपल्या पुस्तकात ही खूप वेळा वाचनात पण आलेली आहे. एक शेळ्या सांभाळणारा एक माणूस असतो आणि त्याचा एक मुलगा असतो. तो नेहमी उन्हाळाच असतो, तो काहीच करत नाही. त्याच्यामुळे तो शेळ्या सांभाळण्याचं काम करतो. आणि तो काय करतो, त्याच्या शेळ्या ज्या असतात त्या सगळ्या घेऊन तो रानात जातो आणि उंच झाडावर बसतो. शेळ्या आपापल्या चरत असतात, जवळ शेत असतं आणि त्यांना लहर येते. त्यामुळे तो उगीच ओरडतो की लांडगा आला. शेतात काम करणाऱ्या लोकांना वाटतं खरंच लांडगा आला, ह्याच्या शेळ्या आता तो खाणार. म्हणून ते सगळे लोक आपापली कामं टाकतात आणि त्याच्या शेळ्या वाचवायला येतात. पण काय होतं, ते सगळं खोटं बोललेलं असतो. असे ते 2-3दा करतो आणि त्याच्यामुळे एकदा काय होतं की खरंच लांडगा येतो आणि त्याच्या शेळ्या खाऊ लागतो. आणि त्याच्यानंतर हा झाडावर चढून खूप मोठमोठ्याने ओरडतो. पण तिथल्या लोकांना वाटतं की हा खोटं बोलतोय आणि त्याच्यामुळे ती लोक त्याच्या मदतीला येत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याचं हे पूर्ण शेळ्या तो लांडगा खाऊन निघून जातो. अशा प्रकारे त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण काय करावे की आपण नेहमी खरं बोलावं. खोटं बोलण्याने आपलं काही म्हणजे फायदा होत नाही, नेहमी त्याचं नुकसानच होतं. दोन्ही म्हणजे सत्याचा मार्ग आणि खोट्याचा मार्ग. सत्याचा मार्ग कितीही अवघड असला त्यात पुढे आपल्याला खूप चांगलेच पद मिळतो. पण जर आपण खोट्याचा मार्ग अवलंबला तर पुढे आपल्याला भरपूर अडथळे निर्माण होतात. पुढची पारमिता आहे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे दृढ निश्चय. आपला ध्येय गाठायचं असेल तर दृढ निश्चय आपल्या मनात ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण कितीही संकट आपल्यावर आली तर त्या संकल्पातून आपण ढळता कामा नये. म्हणजेच आपल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा सम्यक संकल्प हे आपले आर्य अष्टांगिक मार्ग आणि दशपारमिता हे एकमेकाला जोडलेले आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं होतं, संकल्प केला होता की मी माझ्या आपल्या अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि त्याची सुरुवात त्यांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह करून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पुढे अनेक सत्याग्रह केले आणि त्यांनी आपल्याला 1956 साली बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपल्याला समानतेचा वागणूक मिळाली आणि आपल्याला आदराची वागणूक आता मिळत आहे. त्यामुळे ही पारमिता खूप महत्त्वाची आहे. पुढची पारमिता आहे
करुणा पारमिता. करुणा पारमिता ही खूप महत्त्वाची आहे. करुणा म्हणजे दयेचा महासागर. भगवान बुद्ध हे महाकरुणे आपण त्यांना म्हणतो, कारण ते उगाच नाही, त्यांच्यात अपार अशी करुणा भरली होती. त्यांना प्राणीमात्रावर त्याची खूप करुणा होती. त्यांच्यासोबत सगळे प्राणी, अगदी हिंस्त्र प्राणीसुद्धा पण शांत व्हायचे आणि करुणेने भरून त्यांच्या अवतीभोवती फिरत असायचे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवदत्त हा त्यांचा चुलत भाऊ, पण तो नेहमी त्यांच्याशी वैरभावानेच वागत होता. त्यांनी भरपूर त्यांच्यासाठी संकटे उभी केलेली असायची. एकदा जेव्हा लहानपणात त्यांच्या देवदत्तने त्याला एका पक्षाला मारलेलं असतं, त्याचं जीवदान त्या पक्षाला जीवदान हे सिद्धार्थ गौतम देतात. आणि तेव्हापासून त्यांच्या देवदत्ताच्या मनामध्ये सिद्धार्थाविषयी राग असतो, तो आजन्मच राहतो. एकदा ते गंधकृटी पर्वताच्या खालून जेव्हा गौतम बुद्ध चाललेले असतात, तेव्हा देवदत्त हा त्या पर्वतावर चढतो, मोठा दगड त्यांना मारण्यासाठी खाली ढकलून देतो. पण त्याने गौतम बुद्धांना जास्त लागत नाही, फक्त पायाच्या अंगठ्याला थोडीशी इजा होते. तसंच एकदा ते राजगृहामध्ये भिक्षाटनाला गेलेले असताना ते अजातशत्रूच्या गजशाळेतील एक हत्तीला तो दारू पाजतो देवदत्त आणि भगवान बुद्धांच्या अंगावर सोडतो. पण भगवान बुद्धांच्या वाणीने आणि त्यांच्या स्पर्शाने तो दारू पिऊन मदमस्त झालेला हत्ती शांत होतो आणि भगवान बुद्धांच्या पायांना गोंजारू लागतो. अशा प्रकारे ही भगवान बुद्धांच्या अंगी करुणा पारमिता होती. त्याच्यामुळे ही पारमिता खूप महत्त्वाची होती आणि त्याच्यामुळे भगवान बुद्धांचा अनेक ठिकाणी विजयही झाला होता. म्हणजेच हा भगवान बुद्धांचा करुणेचाच प्रभाव होता आणि त्याच्यामुळे नालागिरी हत्ती हा शांत झाला होता. अशा प्रकारे ही करुणा पारमिता खूप महत्त्वाची आहे. आणि आपली शेवटची आणि 10वी पारमिता आहे मैत्री पारमिता. म्हणजे विश्वातील प्राणीमात्राविषयी बंधुभाव बाळगणे, शत्रूविषयी देखील प्रेम भावना ठेवणे. कधी तो शत्रू आहे म्हणजे त्याचं वाईट चिंतू नये, तर त्याचंही कल्याण व्हावं अशीच मनात अपेक्षा. नेहमी आपल्या मनामध्ये मैत्री भावना वाढवीत जाणे. जो मैत्री भावना वाढवीत जातो त्याला कोणीच शत्रू नसतो. तो निर्मयपणे आपलं जीवन जगत असतो, आपुलकीने ते सांभाळत असतो. जगात भगवान बुद्धांच्या करुणा मैत्री या तत्वावर अभ्यास केला आणि आचरणात आले तर आज जे जगामध्ये जे युद्ध होत आहेत किंवा आपापसात जी देश भांडत आहेत, तर ते कधीच भांडणार नाही. ते आपापसात अगदी मित्रभावाने राहतील आणि त्यांच्यामध्ये सलोख्याचं वातावरण राहील. भावना गेल्याशिवाय ते मैत्री निर्माण होणार नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, आपले मन धारेप्रमाणे खंबीर ठेवा, हवेप्रमाणे शुद्ध ठेवा आणि गंगेप्रमाणे खोल किंवा निर्मळ ठेवा. म्हणजे तुमची मैत्री भावनेस सहजासहजी कोणी धक्का पोचवणार नाही. आपल्या मैत्रीचा प्रवाह अखंड राहू दे, यालाच मैत्री पारमिता म्हणतात. या पारमितेना शीलमार्ग म्हणतात. आपल्या कुवतीनुसार पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. विशुद्ध मार्गातील दशपारमिता हे महत्त्वाचे अंग आहे. पारमिता अर्थ संसारातून पार होणे. संसारातून पार होणे म्हणजे काय, तर जाती चरा मरण व्याधी यातून मुक्त होणे, समृद्धी प्राप्त करून घेणे. संसारातून पार होऊन बुद्धत्व प्राप्त करणे या सर्वांसाठी आवश्यक आहे. प्रत्येक बुद्ध आणि अरहंत हे संसारातून पार होतात आणि निर्वाण प्राप्त करून घेतात. अशा तऱ्हेने ह्या पारमिता आहेत. निर्वाण म्हणजे काय, तर निर्वाण म्हणजे निर्दोष, निर्मळ, निष्कलंक जीवन जगणे. निर्वाण हे जीवित साध्य करण्याचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने दशपारमितेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर आहे. आणि ह्या दशपारमिता आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा जर तुम्ही आपल्या जीवनात अवलंब केला तर तुमचं जीवन नक्कीच सुखकारक आणि आरामदायी होईल. आणि मी स्वतः सुभद्रा जाधव, माझे जाधव कुटुंबीय आणि शहर शाखा माणगाव यांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा 10वे पुष्पाचे शुभेच्छा देते. आणि ह्याचा शेवट मी भीमगीताच्या 2 ओळी गाऊन पूर्ण करते. जय भीम. भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, त्याने दिधला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. जय भीम.